डोंगर खचून संपूर्ण ईशाळवाडी गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं आणि या घटनेत ईशाळवाडीतील 84 गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता। याच गावकऱ्यांनी नवीन घरं पायथ्याशी बांधून देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता आणि या बांधलेल्या घरांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली। ईशाळवाडीतील तरुणांना रोजगार, महिलांना बचत गट आणि लवकरच घरांच्या चाव्या देऊन त्यांची दिवाळी याच घरात साजरी केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेब ईशाळवाडीला जी घटना घडली होती त्या घटनेमधले जे गावकरी होते त्यांना घर बांधून दिलेली आहेत। त्या घरांची अवस्था कशी आहे, किती घरं किती बांधली गेलेली आहेत याची पूर्ण पाहणी करण्याकरता आलेले आहेत। साहेब, तुम्ही शब्द दिला होता आणि आदित्य आलात। शब्द पाळणारा माणूस मी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ईशाळवाडीची झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि त्यावेळेस ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला सरकारने जी काय मदत 5 लाखाची प्रत्येकी करायची ती केली, परंतु या ठिकाणी त्यांचं पर्यायी व्यवस्था देखील आम्ही चांगली केली होती आणि कायमस्वरूपीची व्यवस्था जी आता आपण पाहतोय 44 घरं, ही मी स्वतः बघायला आलो की हे काम कसं आहे, कंप्लीट झालंय का। पाहिल्यानंतर मला खरंच समाधान वाटलं की अतिशय चांगल्या प्रतीची घरं बांधलेली आहेत। हे सर्व सोयी सुविधांयुक्त असं हे पुनर्वसन आहे आणि म्हणून इथल्या ईशाळवाडीचे मुलं होती ती आली होती, त्यांनाही समाधान वाटलं घराची क्वालिटी बघून। त्यांना देखील आता जी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून मी सिडकोमध्ये त्यांना अप्रेंटिसशिप म्हणून लगेच तात्काळ त्यांना नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। त्याचबरोबर आमच्या सरपंचाईंनी सांगितलं की आपल्या इथल्या महिला बचत गट आहेत, हे इथं जे ईशाळवाडीतल्या परिवारातले त्यांच्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्यांच्या हाताला देखील काम मिळेल। लवकरच त्यांना घरांच्या चाव्या देऊन टाकतो, सुपूर्द होतील आणि लवकर ते घरामध्ये जशी खासदार साहेबांनी अनेक वेळा दिवाळी साजरी केली तशीच पुन्हा एकदा त्यांची दिवाळी साजरी होईल। हां, बिलकुल दिवाळी नाही, या घरात होईल साजरी। पुढे सचिन कुबडे, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ईशाळवाडी।